बीडमधील हत्येच्या निषेधार्थ आज पुण्यामध्ये जनआक्रोश मोर्चा काढला गेलेला आहे। संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी द्या अशा प्रकारची मागणी या आंदोलकांकडून केली जाते। पुण्यातील लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढला जातोय। कुणाच्या गुन्ह्यामध्ये आणि वाल्मिक कराडला मात्र खंडणीच्या गुन्ह्यामध्ये त्या ठिकाणी नाही का आरोपी दाखवण्यात येतोय। याचाच अर्थ वाल्मिक कराडच्या नाका पाठीमागे जो आका आहे, जर वाल्मिक कराडला कुणाचा गुन्हा दाखल झाला तर मात्र या आकाचं नाव वाल्मिक कराड घेईल, या भीतीपोटी या ठिकाणी वाल्मिक कराडला वाचवण्याचं कामकाज हे केलं जाते। म्हणून आमची या जनआक्रोश मोर्चाच्या निमित्ताने मागणी आहे की होय, आपण या वाल्मिक कराडवर कुणाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, या फास्ट ट्रॅकवर हा नका हे प्रकरण घेऊन या नका आरोपींना फाशीची शिक्षा ही 2025 मध्येच देण्यात यावी आणि यांच्या मागे जो नका मोठा आका आहे ज्याचं नाव धनंजय मुंडे म्हणून घेतलं जातं त्यांना सुद्धा या ठिकाणी सहआरोपी करण्यात यावं, ही आमची मागणी आहे। या मागणीसाठी आज आम्ही सगळे रस्त्यावर उतरतोय। या ठिकाणी बीड असेल, परभणी असेल, पुणे असेल, वेगवेगळे जिल्हे येत आहेत। आता उद्याच्या काळामध्ये पुढच्या 2-5 दिवसामध्ये सरकारने ही भूमिका स्पष्ट केली नाही, धनंजय मुंडेंना जर या ठिकाणी या मंत्रिमंडळातून काढलं नाही तर हे नका आजचं जे काय एकूण चित्र आहे हे महाराष्ट्रात आणि देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात आणि गावात जाईल। ही नका या ठिकाणी हा एकूण इशारा या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। हॅलो, धन्यवाद। यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण करणार आहेत। या ठिकाणी बीडमधील हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ पुण्यामध्ये जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या मोर्चामध्ये काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण, आमदार रोहित पवार हे देखील उपस्थित आहेत। ज्योते मीटे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्याचबरोबर जरांगे पाटील देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। सुरेश धस, बजरंग सोनवणे हे देखील या मोर्चामध्ये उपस्थित आहेत।